टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यातल्या हाडोळतीमध्ये आत्ता आपण आहोत। ज्या शेतकरी दाम्पत्यानं कोळपणीचा आऊत खांद्यावर घेऊन शेतीला सुरुवात केलेली होती, 5 दिवस या दाम्पत्याला 1 एकर कोळपणी करायला लागले होते। याचे पडसाद जे आहे ते विधिमंडळामध्ये उमटलेले होते। त्यानंतर मंत्री बाबासाहेब पटेल असतील किंवा कृषी मंत्री असतील यांनी पुढे येऊन त्या शेतकऱ्याला थेट मदत करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं। मात्र आज तिसरा दिवस आहे आणि कसल्याही प्रकारची मदत जी आहे ती या दाम्पत्यापर्यंत पोहोचलेली नाही अशा प्रकारची माहिती मिळते आहे। कोणी मदत केली आहे का सरकारच्या वतीने, कोणी आले का थेट? नाहीचा आभार मानते। कोणी मदत केली ते त्यांनीच असं काळा बी पहिल्या सुरू त्यांनी आले की मग सगळे यायला सुरू केले, त्यांनीच आले। दोनदा त्यांनी आल्यावर मग दुसऱ्याचं आले, कोणी आले दुसरं। आता सरकारच्या वतीने बाबासाहेब पाटील यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं होतं, त्यांच्या वतीने कोणी आले? कोणी बी नाही आला। हो तिथून म्हणला तेवढं। कृषी विभागाचे काही अधिकारी आले होते काल? आले होते ते बी तसंच म्हणतात, कुणाचंच काही आलं नाही। कृषीचं नाही, काही नाही, कुणाचंच काही नाही। जे तातडीनं मदत झाली पाहिजे, झाली पाहिजे, पण आता का करतात की कुणाला माहीत आहे। दिले तवा खरं आहे। या अगोदर सरकारच्या कोणत्या कृषी विभागाच्या योजनांची तुम्हाला म्हणजे काय म्हणतो त्याला लाभ मिळालेला आहे का, तुम्ही घेतलेल्या होत्या का वगैरे? काहीच लाभ नाही बघा। 50 वर्षापासून शेती करता बरे आम्हाला कसलाच लाभ नाही। हेच लाभ मिळाला कोळप वडलो म्हणून। ही बी कुणा केलं की कुणाला मय आली की म्हणून झाली, नाहीतर आम्ही असंच कोळपी बडी चोट मरत होतो। आणि आता मी मरताव का वाचताव की कुणाची आणि मदत आली नाही। या अगोदर काही विहीर पाईपलाईन काही कृषी विभागाकडून काहीच मिळालं नाही साहेब मला। विहीर नाही, पाईप नाही, गायकोटा नाही, कोणची योजना कोणची नाहीच आम्हाला। खात नाही, बी नाही, आणि कर्जमाफी सुद्धा झालं नाही आतापासून। आता कर्जमाफी म्हणून म्हणाला आम्ही, आज सगळ्याचं कर्ज माफ हो एवढी आमची भावना आहे। आणखीन आमची लेकरं आहेत, त्या लेकराला शिक्षण फुकट मिळावं आमची एवढी मागणी आहे। अनेक शेतकरी तुमच्यासारखे अल्पभूधारक ज्यांच्या अडचण असते शेतकऱ्यांची, काय सांगाल? त्यांना बी कर्ज माफ हो, त्यांचं बी त्यांना बी खात मिळावं, बी मिळावं, त्यांच्या बी मालाला भाव यावं। आमच्यावरच किती बी सगळं भेटावं त्यांना बी। आम्ही एक कोळप ओढलं म्हणजे सारे, पण त्यांचा बी जीव तसाच असेल की मध्ये कोणी बैल लावत असेल, कोणी काय करत असेल, त्यांना बी भेटावं। काही सामाजिक संस्थेचे लोक आले होते, नाम फाउंडेशन असेल किंवा मग हैदराबादचे काही लोक आले असते, त्यांनी त्यांच्या पद्धतीने मदत केली आहे का? हैदराबादच्याने केली मदत त्यांच्या पद्धतीने, दुसरं कुणाचीच मदत आली सरकारच्या वतीने काय नाही, काहीच आली नाही। सरकारनं आम्हाला आणि काहीच दिलं नाही। देतो म्हणलात आता देतील तेव्हा खरं। म्हणजे या दाम्पत्याला अपेक्षा आहे की सरकारनं तातडीची मदत जी दिलेली आहे ती त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आज तिसरा दिवस आहे, मात्र कसलीही थेट मदत जी आहे ती या दाम्पत्यापर्यंत पोहोचलेली नाही। त्यामुळं सरकारच्या मदतीची हे दाम्पत्य वाट पाहत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।